आज भारतामध्ये 2%पेक्षाही कमी पर्सेंटनी लोक रिटायरमेंट बद्दल प्लॅनिंग करतायत. आणि जे लोक तरुण आहेत ते तर या गोष्टीबद्दल विचारही करत नाही. बऱ्याचदा मी बघतो की रिटायरमेंट नंतर लोक मुलांवर डिपेंडेंट असतात, त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या हातातून गेलेली असते आणि ते फक्त वेळ घालवत असतात, आयुष्यात जगत नसतात. ही सिच्युएशन जर तुमच्यावर येऊ शकते असं वाटतंय तुम्हाला, तर आजच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून तुमचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. काय करावं लागेल हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. 3,000ची SIP करायची, 12% कंपाऊंडिंग इंटरेस्ट जर तुम्हाला मिळालं, 30 वर्ष तुम्हाला ती होल्ड करायची. तुम्हाला कमीत कमी 1 करोडचा पोर्टफोलिओ तयार असेल तुमच्या रिटायरमेंट ठिकाणी. जर तुम्ही 10,000ची SIP केली, 12% कंपाऊंडिंग इंटरेस्ट, 30 वर्ष तुम्ही होल्ड करा, तुम्हाला कमीत कमी 3 करोडचा कॉर्पस रिटायरमेंटला रेडी आहे. तुमचा आज इन्कम चांगला आहे, तुम्ही बिझनेस करताय किंवा तुमचा इन्कम व्यवस्थित आहे किंवा तुमचा पगार छान आहे, तर तुम्ही 25,000ची SIP करा, 12% कंपाऊंडिंग इंटरेस्ट पकडूयात आपण, 30 वर्ष तुम्ही होल्ड करा. तुम्हाला कमीत कमी 8 ते 9 करोडचा कॉर्पस तुमच्या वयाच्या 60व्या वर्षी रेडी आहे तुम्हाला. सो याने काय होईल की 8-9 करोड मध्ये तुमचं रिटायरमेंट अगदी निवांत जाईल. आणि इंडियासारख्या देशामध्ये 8-9 करोड इनफ आहे. सो आजपासून सुरुवात करा.